देण्यासाठी उपस्थित सर्व शोकाकुल बंधूंनो, खरोखर आजचा दिवस हा रायगडच्या आणि महाराष्ट्रातल्या इतिहासातला फार दुःखद दिन आहे। आज आपण एक अशी व्यक्ती गमावली की ज्याने आयुष्यभर कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा आवाज विधानसभेत बुलंद केला। अशा एका घरात जन्म घेतला की ज्या घराण्याने संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला कसेल त्याची जमीन आणि कुल कायदा दिला। अशा या लढाऊ घराण्यात जन्म घेऊन त्यांनी सातत्यानं विधानसभेमध्ये असो, रस्त्यावर असो, कष्टकऱ्यांचा आवाज हा त्यांनी बुलंद केलेला आहे। एकदा मंत्री असताना आमच्या उरणला आल्या, माझ्या कामगार भवन ऑफिसमध्ये गाडी लावली, वाल दिव्याच्या आत आल्या, मी लिहित बसलो होतो। मला म्हटलं कॉम्रेड डोकं वरती, तोंड वरती कर, बघ कोण आलंय। अरे मी पहिल्यांदा, जरी मंत्री असेल तरी पहिल्यांदा मी कष्टकऱ्यांची सैनिक आहे, कामगारांची सैनिक आहे, लाल बावटे